Hello friends, in previous video we have seen uh, we have just started our sixth unit, and in that we have seen the public building, that is institutional building. Next classification of public building is assembly building. So we will see in this video assembly building. So in picture you may clearly seen the picture of assembly building. Next again we have assembly building, or we can say it is a cinema theater. So first of all we will see the difference between auditorium and cinema theater. So first of all we will see the what is auditorium. It is an enclosure where people can assemble for seeing a performance given on the stage. सो ऑडिटोरियममध्ये काय असतं ॲक्च्युली लाईव्ह परफॉर्मन्स तिथं परफॉर्म केला जातो आणि तिथं लोकांनी गॅदर होऊन म्हणजे पब्लिक गॅदर होऊन तिथं लाईव्ह शो आपण पाहू शकतो. दॅट प्लेस इज कॉल्ड ॲज ऑडिटोरियम. आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही पाहत असाल आपल्या इथं ऑडिटोरियम आहे. तिथं लाईव्ह स्टेजवरती काही फंक्शन असेल तर तो तिथं आपण एका ठिकाणी जमा होऊन पाहण्यासाठी तिथं जी काय अरेंजमेंट केली जाते त्या हॉलला काय म्हणतात ऑडिटोरियम. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज सिनेमा थिएटर. सो व्हॉट इज सिनेमा थिएटर? इट इज अन ऑडिटोरियम where the performance is in the form of picture projected on a screen through exhibition of cinematographic films with or without the accompaniment of scenic atmosphere. Scenic atmosphere is a cinema hall. म्हणजे थोडक्यात काय असतं इथं सिनेमा हॉलमध्ये एक प्रोजेक्टर थ्रू आपल्याला तिथं स्क्रीनवरती एक सिनेमाटोग्राफिक फिल्म म्हणजे चित्रफित म्हणतो ना आपण, सिनेमा दाखवला जातो. त्या हॉलला सिनेमा थिएटर म्हणतात. आपण क्लासमध्ये बऱ्याच आपण प्रोजेक्टरवरती मी तुम्हाला PPTs स्लाइड शोज दाखवत असतो. तर त्यासाठी मी काय आणतो, सर्वप्रथम माझ्याकडं काही लॅपटॉप असेल किंवा प्रोजेक्टर असेल, त्याला मी माझा लॅपटॉप किंवा कम्प्युटर कनेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू तुम्हाला तिथं मी एक पिक्चर फिल्म दाखवतो थोडक्यात. म्हणजे तिथं प्रोजेक्टर थ्रू तुम्हाला काय केलं जातं, फिल्म दाखवली जाते. सो अशाच पद्धतीनं मोठा हॉल असतो सिनेमा थिएटरमध्ये. तुम्ही सगळे गेलाच असाल त्यामुळे तुम्हाला हे काय वेगळ्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. बट सिनेमा थिएटर म्हणजे तुम्हाला थोडक्यात कॉन्सेप्ट कळले असेल की प्रोजेक्टर थ्रू तिथं फिल्म दाखवली जाते, चित्रफित फिल्म दाखवली जाते. अशा हॉलला काय म्हणतात, सिनेमा थिएटर, राईट. नेक्स्ट वी हॅव डिफरंट युनिट्स फॉर ऑडिटोरियम और सिनेमा थिएटर. सो याच्यामध्ये जे काही डिफरंट युनिट्स असतात, पार्ट्स असतात, ते इथं त्यांनी आपल्याला इंग्लिश करून सांगितलेले आहेत. सो इन दॅट फर्स्ट वन इज ऑडिटोरियम. पहिल्यांदा तर तुमच्याकडे हॉल पाहिजे. आफ्टर दॅट सेकंड इज स्टेज ऑब्लिक स्क्रीन. स्टेज पाहिजे तुम्हाला, स्क्रीन पण तिथं असली पाहिजे. प्रोजेक्शन रूम. आफ्टर दॅट फॉयर, दॅट इज वेटिंग हॉल. आफ्टर दॅट बुकिंग ऑफिस, manager room, space for air conditioning plant, storage room for prints, storage room for signboards. After that, printing room, staircase, canteen, sanitary block, and parking. So these are the different units uh, required for the auditorium, or we can say for the cinema theater, right. Next is size of auditorium. So deciding factor for auditorium, size of auditorium is sitting capacity. So it is classified
Again, very large, medium, and scale. Very large is above 1500 seats. Large is in between 900 to 1500 seats. Medium is in between 500 to 900 seats. Small is less than 500 seats. So classification of uh, auditorium is very large, medium, and small. It is totally depend on the seating capacity of auditorium. After that, area they have given 0.46 square meter to 0.7 square meter per seat. त्यांनी स्टँडर्ड दिलेला आहे. याच्यामध्ये पर सीटला किती एरिया तिथं दिला पाहिजे याच्यासाठी त्यांनी एरियाचं त्यांनी रेंज दिलेली आहे 0.46 स्क्वेअर मीटर टू 0.7 स्क्वेअर मीटर. पण त्यांनी स्टँडर्ड घ्यायला सांगितलेले आपल्याला 0.65 स्क्वेअर मीटर एरिया इज कन्सिडर्ड रिझनेबल. म्हणजे ह्याच्यामध्ये 0.46 टू 0.7 याच्यामध्ये 0.65 तुम्ही योग्य राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे स्टँडर्ड तेवढं त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. किती? 0.65 स्क्वेअर मीटर. इट इन्क्लूड्स द एरिया ऑफ पॅसेज बिटवीन रोड्स, गँगवेज, स्टेज एटसेट्रा. त्याच्यामध्ये हे पॅसेज तुमचा कॉमन पॅसेज, 2 रो मधला जो एरिया असतो गँगवेज त्याला म्हणतात, स्टेजच्या समोरचा जो स्पेस आहे तो पण याच्यामध्येच इन्क्लूड केला जातो. राईट. So size of auditorium is totally depend upon the seating capacity. That is, we can say it is totally depend on the per seat area. Right. Next we have general considerations. So in that they have given stage or screen size त्यांनी सांगितलेले 8 मीटर टू 20 मीटर इंटू 5 मीटर टू 8 मीटर. म्हणजे हॉरिझॉन्टल 8 मीटर टू 20 मीटर आणि वर्टिकल आहे 5 मीटर ते 8 मीटर. एवढं तुमच्या साईज असली पाहिजे. आफ्टर दॅट डिस्टन्स ऑफ फर्स्ट रो. ऑडिटोरियम जर असेल तर 4 ते 6 मीटर तुम्हाला एवढं डिस्टन्स ठेवावं लागणार आहे. स्क्रीन असेल तर 9 मीटरचं डिस्टन्स तुम्हाला पुढं ठेवावं लागेल. आफ्टर दॅट स्टेज विड्थ त्यांनी सांगितलेली स्टेजची 9 मीटर टू 12 मीटर अँड हाईट इज 4.5 टू 6 मीटर. म्हणजे प्लिंथची जेवढी आपली साधारण हाईट असते तेवढी तुम्हाला हाईट ठेवावी लागणार आहे स्टेजची. आणि विड्थ जे आहे ते 9 मीटर टू 12 मीटर याच्यामध्ये ठेवावे लागणार आहे. सो these are the general classification regarding stage and screen. नेक्स्ट वी हॅव बाल्कनी फ्लोअर. त्याच्यासाठी त्यांनी साईज सांगितलेली 1/3 ऑफ टोटल कॅपॅसिटी ऑफ हॉल. आफ्टर दॅट क्लिअर हाईट अबाव द लास्ट रो ऑफ बाल्कनी शुड बी 2.5 मीटर. राईट. The next, the elevation of balcony seats should be such that the line of straight line should not be inclined more than 30 degrees to the horizontal. So this is regarding balcony floor. Next we have projection room. So projection room is required for the cinema theater and its area should be in between 16 square meter to 20 square meter. तिथे आपल्याला प्रोजेक्शन रूम लागणार आहे आणि त्या रूमचा एरिया त्यांनी 16 स्क्वेअर मीटर किंवा 20 स्क्वेअर मीटर एवढा सांगितलेला आहे. General sizes for the room is 4.5 meter into 4 meter. Right. Next, foyers. It is a space provided in front of the entrance. Foyers. So area standard त्यांनी सांगितलेला आहे 0.05 स्क्वेअर मीटर पर पर्सन and minimum 25 to 30 square meter, maximum 75 to 80 square meter. So general size they have given 4.5 meter into 4 meter. Next we have lobbies, verandas and aisles. So aisles width should not be less than 1.2 meter.
Veranda width should not be less than 1.8 meter to 2 meter. Staircase, staircase they have given rise. Uh, it should not be greater than 150 mm, and trade should not be less than 300 mm. After that, ramps slope not more than 1:10. Exit width is in between 1.8 meter to 2 meter. After that, office and store. For manager, 16 square meter to 20 square meter room is required. For clerical staff, 6 to 7 square meter per person. For booking office, we required 4 to 5 square meter per booking window. Storage of film, we required 12 square meter space. Storage of signboard, we required 12 square meter space. After that, last point is sanitary block. So for cinema theater and for auditorium, sanitary block is required, and they have given one chart. uh, in that they given first WC, 1 for 400 and above, uh, for male, and for female it is 1 for 200 and above. After that, urinals, 1 for 50 for males, and same for female, 1 for 50. And the third, they have given wash basin, 1 for 200 for male and 1 for 200 for female. So this is all about assembly hall, or we can say cinema theater and for auditorium. Thank you.